नमस्कार माऊली, नमस्कार. कशी काय तब्येत वगैरे बरी आहे ना? अगं माऊली, आता दिवाळी अगदी तोंडावर आलीच की. तुझ्या घरामध्ये आता फराळाचा नुसता घमघमाट सुटला असेल नाही? आपल्या नातवंडांच्यासाठी अगदी आकर्षक कंदील आणि दिवे सगळं आणलं असेलच तू. किती प्रसन्न वाटतं हे सारं पाहून माऊली. वा 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 वा. हा उत्सवच अगदी उत्साहवर्धक आहे माऊली, उत्साहवर्धक. पण हा केवळ दिव्यांचा उत्सव नव्हे, तर या दिव्यांचं, या प्रकाशाचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे हे पटवून देणारा हा उत्सव आहे. परंतु माऊली, या दिव्याचं, या प्रकाशाचं आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं स्थान आहे याचा आपल्याला साक्षात्कार कधी झाला, त्याचीच कथा मी तुला सांगणार आहे माऊली. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काय असे काय बघता आहात? मान्य आहे हो, आज माझ्याही पेक्षा तुमचे सौंदर्य अधिक खुलले आहे. आणि उत्सव तुमचाच आहे, दीपोत्सव. आणि म्हणूनच मला अतीव हर्ष झाला आहे. आजवर एकदाही हा उत्सव साजरा करायचे विसरले नाही मी. मी सदा याच उत्सवाची प्रतीक्षा पाहिली. खरे सांगू, तुम्हास पाहून कोणी निकट जीवलग सखा भेटल्याची भावना निर्माण होते. जीवनातील सर्व दुःखे दूर सारून सुखाचा व प्रसन्नतेचा प्रकाश तुम्ही आणून देता. अजबराव, 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 मूषकांसारखं करू नका. अजबराव, अजबराव, माझा दंड. अजबराव, काय करताय? आई ग गजबराव, कपाळ माझे मोक्ष की हो झाले. गजबराव, माझ्या डोक्यावर टेंगुळ की हो सजले. गजबराव, गजबराव, किती 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 हा मूषकांचा सुळसुळाट. गजबराव, मला नाही वाटत आपली काही होईल भरभराट. नाही वाटत मला. गजबराव, मी तुम्हाला सांगतो, आपण करून टाकू मूषकांची प्रजाती नष्ट. गजबराव, त्यासाठी आपण कमी घेतोय का कष्ट? असं काय करता हो तुम्ही? तो बघा मूषक, तो बघा, तो बघा मूषक. मूषक, मूषक, मूषक कुठे गेला? मूषक, मूषक, अजबराव, काय करताय? पडेल मी. अजबराव, एक मूषक गेला, एक मूषक कमी झाला असता आपल्या राज्यातला. असं काय करता अजबराव तुम्ही? मला कळतच नाही तुमचे एवढे. सुयश युवराज, युवराज, प्रणाम 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 प्रणाम. तरीच म्हणत होतो, कोणाचे दुस्साहस आमच्या वाटेत आड यायचे. म्हणूनच म्हटलं आधी बघायचे मग बोलायचे. या तिन्ही सांजेला शांत वातावरणात कुठे दावादाव करताय दोघे? अहो युवराज, या मूषकाने अगदी जेरीस आणलाय हो. आणि धावून धावून घाम आमच्या ढेरीस, माझ्या ढेरीस आणलाय हो. तुमचं हे मूषक पुराण बंद करा, बंद करा. इथे परिस्थिती काय चालली आहे? तुम्ही काय वागताय? काय वागताय? गवाक्ष, गवाक्ष, एक गवाक्षर, अवाक्षर बोल नकोस. युवराज, गवाक्ष, त्या गवाक्षातून पळाले उंदीर. फार होऊ नकोस अधीर, मीही येतोय. गजबराव, युवराज, गवाक्षातून उंदीर, मी चाललो.
आज हे ठरवणे कठीण जात आहे की तुझं सौंदर्य तेज लोभस आहे काय दीपकांची रोषणाई. असे ह्या गोड कौतुकाच्या आडून स्वारीला नेमका कुठला हेतू साध्य करायचा आहे ते समजेल काय? स्त्रीची स्तुती केली असता ती आपल्या पतीस आनंदाने स्वाधीन होते. हे ज्ञात आहे आम्हाला. महाराज, आपण आपल्या कक्षात नाही हे विसरू नये. इथे कोणी पाहिले तर? कोणीही पाहणार नाही. येथे कोणी येऊ नये असा आदेश दिला मी सर्वांना. अहो, नवे कोणी येणार नाही, पण जे आधीपासून येथे आहेत, अहो जे आपल्याला बघतायत त्यांचे काय? कोण? अहो हे सर्व दीपक. राणी, हे दीपक म्हणजे आपल्या प्रेमाचे प्रतीक. हे विरोध नाही, आपले स्वागतच करतील. समजले? हे स्वर, हा वाद्यवृंद ना? म्हणजेच अतिथींचे आगमन झाले म्हणायचे. या मुहूर्तावर आपले मिलन अपुरे राहिले असे मानावे का राणी? असे का म्हणता महाराज? आपली अखंड प्रीती, आपले प्रेम ह्यानेच तर माझ्या जीवनास अर्थ लाभला आहे. मी आले. हे घे. ऐकले का? अतिथींचे आगमन झाले आहे. आपले सर्व जिन्नस सज्ज आहेत ना? होय महाराणी. आलीच. अखेर माझ्या समक्ष उभी राहिलीच. कधी माझ्या आयुष्यातून ही पीडा निघून जाणार आहे कोण जाणे. खरे तर महाराज सुवर्धन यांची ज्येष्ठ स्नुषा मी आहे, परंतु सर्व मान मला न मिळता हिलाच दिला जातो. कुठल्याही प्रसंगामध्ये महत्व हिलाच प्राप्त होते आणि मला दासी संवर्तणूक. परंतु आज नाही. आज मी तसे होऊच देणार नाही. ताई, तू इथे? हो तर, माझी लाडकी बहीण इतके कष्ट करतेय, इतका रुचकर स्वयंपाक करतेय आणि मी साधी तिची विचारपूसही करू नये म्हणून म्हटले तुला भेटून जावे. ताई, खूप बरे झाले तू इथे आलीस. किती आधार वाटला सांगू. बरं, ही खीर तर चविष्ट झालीये ना? गूळ, केशराचे प्रमाण आणि दूध तर आटले आहे ना? हो तर, हा सुवास येतोय ना, हाच चव सांगतोय बघ खिरीची. अगं, सुगंध काही चवीचे प्रमाण नाही देऊ शकत. तू ह्या खिरीची अंमळ चव घेऊन बघ आणि तपासून घे काय कमी आहे ते. काहीतरीच काय ताई, हे शक्य नाहीये. आज अतिथींसह राजे व ऋषी संतुलन देखील येणार आहेत. त्यांना असे उष्टावलेले अन्न द्यायचे आपण? मला नाही पटत हे. अगं, पण मला सांग, तू ह्या खिरीची चव घेतलीयस हे त्यांना कसे समजेल? आणि जर तू खिरीची चव न घेताच अशी बिघडलेल्या चवीची खीर वाढलीस तर त्यांच्या क्रोधाला नाही का तुला सामोरे जावे लागणार? सत्य आहे ताई तुझे, परंतु हे अयोग्य तर नाही ना? ह्यात अयोग्य ते काय? तुझ्या मनात कुठलाही स्वार्थी हेतू नाही आणि तू जे काही करतेस त्याने सगळ्यांचेच भले होणार आहे. आणि असा विचार कर, जर ह्यात काही कमी जास्त असेल तर अतिथी ऋषीवर सगळे तुलाच दूषणे देतील ना?
गुरुवर्य, या चविष्ट खिरीचा आस्वाद घ्यावा. पाप महापाप घडले तुमच्या हातून. काय झाले गुरुवर्य? आपण अशा भरल्या ताटावर का उठलात? आमच्याकडून काही अपराध घडला आहे का? तसे असल्यास आम्हाच दंडित करावे, पण कृपया असं अन्नदेवतेवर क्रोधित होऊ नये. अतिथींना निमंत्रण दिल्यानंतर नैवेद्यामधील अन्न त्यांना सर्वप्रथम ग्रहण करून द्यावे, इतका सहज नियम तुम्हाला ज्ञात नसावा का? आपण बनवलेले अन्न आपणच पूर्वी सेवन करणे अशी हीन प्रथा तुमच्या राज्यात प्रचलित आहे का? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपण माझ्या प्रावीण्यावर शंका घेऊ नये राजन. युवराजांनी दिलेली खीर सोहळ्यातली असती आणि तिचे पूर्वी कोणी सेवन केले नसते तर तिचा मूळ रंग आमच्या पात्रात देखील तसाच राहिला असता. असे घडले का? तुम्ही पाहू शकता. गुरुवर्य, असे दुस्साहस या प्रसादी कोणी करू शकत नाही, परंतु जे मी बघत आहे त्यावर माझाही विश्वास बसणे अशक्य आहे. पाहिलेत, जिचे कौतुक करताना तुमचे मुख थकत नव्हते त्या सुनीतीनेच हे केले असणार. तरी मी तिला म्हणाले होते, खिरीचा इतका मोहक सुगंध सुटलाय, आता चव बघायची काय आवश्यकता. गुरुवर्यांना हे कदापि सहन होणार नाही आणि धर्मास देखील हे धरून नाही. पण माझे कुणी ऐकेल तर ना. या प्रासादात माझी किंमत आहे तरी कुणास. राजन, आजवर असा आमचा अपमान कोणी केला नव्हता. तुम्ही केवळ आमचाच नाही तर अन्न देवतेचा देखील अपमान केला आहे. आणि याचे शासन तुम्हाला निश्चित प्राप्त होईल. गुरुवर्य, 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 आपण असे वागू नये. मी स्वतः आपली क्षमा मागतो. गुरुवर्य, जे झाले ते आमची चूक समजून मोठ्या मनाने क्षमा करावी. माझी पत्नी सुनीती तिने संपूर्ण दायित्व स्वीकारून भोजन बनवले आहे. असे होणे शक्य नाही. गुरुवर्य, गुरुवर्य, मला क्षमा करावी गुरुवर्य, परंतु आपण असे क्रोधित होऊ नये. का होऊ नये आम्ही करू देत. संपूर्ण सृष्टीमध्ये आमचे नियम आणि आचरण सर्वश्रुत आहेत. कोणीही उष्टावलेले अन्न आम्ही ग्रहण देखील करीत नाही. आणि तू सेवन केलेलं अन्न आम्हाच देऊ केलंस, होय की नाही? हीच एकमेव संधी आहे. जर मी असे केले नाही तर ऋषींच्या क्रोधात सामोरे जावे लागेल. मग संपूर्ण प्रजेसमोर आणि कुटुंबामध्ये पहा होईल. नाईलाजाने मला हे पाऊल उचलायलाच हवे.
गुरुवर्य, अपराध कितीही गंभीर असला तरी त्याची बाजू मांडायची एक संधी दिली जाते. हीच कृपा आपण माझ्यावर करावी गुरुवर्य. असत्य आचरणाचे कारण देणार आहेस ते ऐकण्याची आमची इच्छा नाही. नाही गुरुवर्य, माझी प्रामाणिक तीच बाजू मी सर्वांसमक्ष मांडते. माझ्या हातून हे दुष्कृत्य घडलेले नाही. पुन्हा असत्य. एक अपराध लपविण्यासाठी तू आणखी अपराध करत आहेस. भोजन व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन तूच केले होतेस ना? होय गुरुवर्य, अगदी योग्य. परंतु तेथे माझ्यासह अनेक सेवक होते. अर्थात ते विश्वासू आहेत, परंतु मूषक. होय गुरुवर्य, मूषक. हल्ली संपूर्ण प्रसादामध्ये मूषकांचे साम्राज्य झाले आहे. त्यांनी सर्वांचा जीव जेरीस आणला आहे. गुरुवर्य, अशी दाट शक्यता आहे की त्या मूषकांनीच अनावधानाने खिरीची आणि अन्नाची चव घेतली असणार. होय गुरुवर्य, ती म्हणते त्या गोष्टीत तथ्य आहे. आमचे सेवक देखील त्या मूषकांच्या समस्येने व्यथित झाले आहेत. तेव्हा हे त्यांचे कार्य निश्चित असू शकते. तिच्यावर विश्वास ठेवावा. गुरुवर्य, ही सर्व आपलीच आपत्ती आहेत. ते असत्य कथन करणार नाहीत. कृपया आपण आपला क्रोध मागे घ्यावा. तुम्ही सर्वजण कथन करत आहात, त्यात सत्याची झळाळी जाणवते आहे. तुमच्या हेतूवर आता आणखी शंका घेत नाही. आम्ही आपले आजन्म ऋणी असू गुरुवर्य. आता आमच्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा भोजन कक्षामध्ये यावे. या प्रासादामधील मूषकांनी माझा अवमान केला आहे. मी त्यांना शाप देतो की त्यांनी आजवर सेवन केलेले सर्व अन्न त्यांना लाभणार नाही. सारे काही अजीर्ण होईल. असं म्हणतात की कितीही बाका प्रसंग आला, कितीही कठीण काळ आला तरी खोट सांगू नका. सत्य मार्गाचंच आचरण करा. कारण आपल्या मनातला सत्याचा दिवा हाच खरा एक महान प्रकाश आहे आणि त्याच्या प्रकाशानंच आपल्या अस्तित्वाला अर्थ येतो. माऊली, जर आपण असत्याचा, खोटेपणाचा आश्रय घेतला तर तो दिवा विझून जायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून तर आजवर आदर्शांचा पुतळा असलेली सुनीती जेव्हा अयोग्य आचरण करते तेव्हा तिच्या जीवनात पुढे काय घडतं हे बघणं फार महत्वाचं ठरतं. तिच्या जीवनात पुढे काय होत आहे पाहू पुढल्या भागात. पण तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.